नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, गेल्या 5-10 वर्षात तुम्हाला घरी पोस्टमननी पत्र आणून दिल्याचं आठवतंय का? किंवा एखादा आंतरदेशीय कार्ड, 25 पैशाचं, 50 पैशाचं साधं कार्ड हे तुमच्या घरी आलंय असं तरी कधी आठवतंय का? नक्कीच आठवणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या 5-10 वर्षात इंटरनेट, मोबाईल या सगळ्यामध्ये जी काही क्रांती झाली त्यामुळं हाताने लिहिलेलं पत्र किंवा टाईप केलेलं पत्र हे घरपोच येण्याचे दिवस आता जवळपास संपलेले आहेत. नाही म्हणायला पोस्टाला इतर कामं असल्यामुळं पोस्ट ऑफिस सध्या चालू आहे. पोस्टमन देखील आहेत, मात्र त्यांच्यावर इतर कामांचा भार आहे. पण आज आपला चर्चेचा विषय हा पोस्ट खातं, डाक खातं हा नसून पत्र हा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या एक पत्र व्हायरल झालंय. आता तुम्ही म्हणाल पत्रच आहे ते, त्यात एवढं काय? अजित पवारांचं देखील पत्र व्हायरल झालं होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांपासून वेगळा करून भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत का सहभागी झाले याबाबतचं पत्र देखील व्हायरल झालं होतं. मात्र ते त्यांची भूमिका मांडणारं होतं. इथं जे पत्र सध्या बारामतीमध्ये व्हायरल झालंय ते राज्यभर गाजतंय. ते आहे एका अज्ञात बारामतीकराचं. आता या पत्रात विशेष महत्वाचं काय आहे तर या पत्रामध्ये पवार कुटुंब हे राजकारणामध्ये कुठल्या विचारधारेत होतं. म्हणजे सुरुवातीला पवार कुटुंब हे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेचं होतं. मात्र शरद पवार यांनी काँग्रेसची वाट धरली, काँग्रेसचे विचार त्यांनी अंगीकारले आणि त्यामुळं पवार कुटुंब हे काँग्रेस विचारधारेशी जोडलं गेलं. जेव्हा आप्पासाहेब पवार आणि अनंतराव पवार यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात येण्याची संधी होती तेव्हा शरद पवारांनी आप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव राजेंद्र पवार आणि अनंतराव पवार यांचे चिरंजीव अजित पवार यांच्यापैकी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आणि अजित पवार हे राजकारणात आले तर राजेंद्र पवार हे उद्योग व्यवसायात स्थिरावले. तेव्हा ना राजेंद्र पवारांनी कुठलाही भांडणतंटा केला किंवा वाद उकरून काढले ना अजित पवारांनी. मात्र याचाच रिमेक हा राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या राजकारणातील लॉन्चिंगच्या वेळेस निश्चितपणे झाला. तेव्हा सिनियर पवारांनी रोहित पवारांच्या पारड्यात आपलं मत टाकलं आणि रोहित पवार आमदार झाले. तर पार्थ पवारांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला. त्यावेळी आजोबांनी आपल्या या पार्थ नावाच्या नातवाची कवडीपेक्षाही कमी किंमत आहे असं म्हटलं होतं. ते जगजाहीर आहे. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या पत्रामध्ये सगळ्यात शेवटी एक महत्वाचं वाक्य आहे ज्यामुळं त्या पत्राची राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सर्वसामान्य माणसामध्ये विशेष चर्चा आहे. त्यामध्ये म्हटलेले वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. याचा अर्थ सरळ सरळ आहे की हा जो कुणी पत्राचा लिहिणारा किंवा लिहून घेणारा आहे तो शरद पवार यांच्या अत्यंत जवळचा असावा, त्यांच्या विचाराला मानणारा असावा किंवा त्यांच्याच वतीनं कुणीतरी ते पत्र लिहिलेलं असावं. आता याबाबत ना सुप्रिया सुळेंनी खुलासा केलाय, ना राजेंद्र पवारांनी केलाय, ना अजित पवारांनी काही म्हटलेले. पण या पत्रामध्ये आणखी देखील काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा राजकारणातील उदय समोर आला, कुणाला लॉन्च करायचं हे ठरलं, तेव्हा काही लोकांचा जळफळाट झाला आणि धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या दिल्या गेल्या असं एक वाक्य आहे. आता धाराशिव हा अजित पवारांची सासरवाडी असलेला जिल्हा आहे. पद्मसिंह पाटील कुटुंबातील सुनेत्रा या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत कदाचित महायुतीकडून बारामतीच्या उमेदवार असतील. त्यांनी त्या पद्धतीनं प्रचार देखील सुरू केलेला आहे. त्यांचा पूर्ण मतदारसंघाचा दौरा देखील झालेला आहे. त्यांच्या दौऱ्यांना प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. उघडपणे
अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील किंवा अजित पवारांना मानणारा जो काही कार्यकर्ता वर्ग आहे, जो काही सर्वसामान्य माणूस आहे, तो हिरिरीनं सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळते. आणि एक तगडं आव्हान या भावजईनं आपल्या नंदेसमोर म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासमोर उभं केल्याचं देखील दिसून येते. त्यामुळं स्वतः पवारांना देखील या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळंच या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना हे पत्र अचानकपणे व्हायरल करण्यात आलेलं आहे. आता हे पत्र कुणी व्हायरल केलं, त्याच्या पाठीमागचा त्याचा उद्देश काय होता, हे हळूहळू पुढे येईलच. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखी आहे की या पत्रामध्ये थेट अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबद्दलच बोल लावण्यात आलेला आहे. त्या धाराशिवच्या आहेत, त्यामुळं धाराशिवच्या काड्या पेटल्या, जळफळाट झाला आणि तोफांना बत्त्या दिल्या गेल्या असं म्हटलंय. एकूणच काय तर पवार कुटुंबामध्ये जे कुटुंब आजपर्यंत गेल्या 50 वर्षात अभेद्य होतं, ज्या कुटुंबामध्ये सलोखा होता, राजकारणामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असले तरी देखील पवार कुटुंब हे एका विचारधारेला धरून राजकारण करत होतं. हे मान्य आहे की शरद पवारांनी अनेकांची घरं फोडल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. त्यामध्ये मुंडे असतील, ठाकरे असतील किंवा इतरही असतील, ज्यांच्या घरफोडीमध्ये स्वतः शरद पवारांचा हात होता असं बोललं जातं, त्यांच्यावर आरोप देखील केले जातात. मात्र आज याच पवारांचं घर फुटलेलं आहे. पवारांच्या घरामध्ये महाभारत घडलेलं आहे. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्याकडे 2-4 आमदाराच्या पलीकडे एकही माणूस शिल्लक ठेवला नाही. 40-42 आमदार घेऊन अजित पवार बाहेर पडले आणि आता त्यांनी थेट आपल्या लाडक्या बहिणीसमोर आपल्या पत्नीला उभा करत आव्हान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजित पवार यांनी थेटपणे सरळ सुनेत्रा पवार यांच्या रूपानं सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान तर उभाच केलेलं आहे. पण त्यांना कडवी झुंज दिली जाईल आणि कदाचित त्यांचा पराभव करण्यासाठी देखील सर्व ताकद पणाला लावण्याचं ठरवलेलं दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे पत्र व्हायरल झालेले आहे आणि त्यामधली जी भाषा आहे ती भाषा ही अजित पवार, सुनेत्रा पवार यांना बोचणारी आहे. आता या सगळ्या गोष्टीवर अजित पवार हे कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नंदेचा पराभव होणार का की भाऊजाई हार मानणार, भाऊजाईला पराभवाचं तोंड पाहावं लागणार, हे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. एक मात्र निश्चित आहे की संपूर्ण देशाचं लक्ष या एकमेव लढतीकडे असणार आहे. कारण पवार कुटुंबामधला हा सामना आहे. पवार कुटुंबामध्ये स्वतः शरद पवार हे नेहमी उदाहरण देतात की ते तेल लावलेले पहलवान आहेत. त्यामुळं ते सहजासहजी हार मानत नाही. यावेळी मात्र त्यांचा सामना त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या अजित पवार यांच्या सोबत आहे आणि त्यामुळं या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष असणार आहे. निकाल जो लागायचा तो मतदारांच्या हातात आहे. एक मात्र निश्चित आहे की आता हे पहिलं पत्र व्हायरल झालेलं आहे. आता या पद्धतीनं अनेक पत्र व्हायरल होतील, उत्तरं दिली जातील, त्यानंतर प्रश्न उपस्थित केले जातील. या सगळ्या घटना घडामोडीवर आपलं लक्ष असणारच आहे. तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.